सेक्शन 2 मध्ये क्लॉज 11 मध्ये काय दिलं आहे? असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर धिस ॲक्ट. आता डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी, मला टॅक्स किती भरायचा आहे हे कशा प्रकारे मी काढणार? आता जर तुम्ही बघाल तर पहिल्यांदा GSR 1 फाईल करायला लागतो. GSR 1 मध्ये काय लायबिलिटी भरली जात नाही. आउटवर्ड सप्लाय दाखवला, म्हणजे इन्फॉर्मेशन अबाउट आउटवर्ड सप्लाय फर्निश केली. त्यानंतर ज्यावेळेस GSR 3B भरायचा असतो याच्यामध्ये समरी येईल आउटवर्ड सप्लायची. याच्यामध्ये आउटवर्ड सप्लाय किती केला आहे आणि ह्याच्यावरती आउटपुट टॅक्स किती येतो. आता आउटपुट टॅक्समध्ये काय बघितलं जाणार की ॲक्च्युली इनवॉइस किती आहेत, म्हणजे टॅक्स इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट. डिटरमाइन कसं करणार? जर सप्लायर आहे त्यांनी टॅक्स इनवॉइस बनवले असतील, त्या व्हॅल्यूमध्ये काही चेंज झाला अशा प्रकारचा काही व्हॅल्यू वाढते त्याची तर डेबिट नोट येईल, व्हॅल्यू कमी केली तर क्रेडिट नोट येईल. B2B B2C सगळी टोटल अमाऊंट केल्यानंतर जी अमाऊंट आउटपुट सप्लायची देणं आहे ती येईल. आता ही अमाऊंट काय तो देत नसतो सप्लायर, यातनं काय करेल तो लेस इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट टॅक्स क्रेडिट काढताना पण जर 2B किंवा 2A त्यांनी बघितलं, आता 2B आला आहे, 2Bने ऑटो पॉप्युलेट झाला असेल तरी त्यात पण त्याला हे बघायचं आहे की गुड्स सर्व्हिस सगळे रिसिव्ह झालेत का. जर लॉटमध्ये गुड्स मागवले असतील तर ITC या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात घ्यायला लागेल. समजा मी माझ्याकडे इनवॉइसचा आहे जूनचा, रिटर्न फाईल मी जेव्हा जुलैमध्ये करेन तेव्हा जर मला काही गुड जूनला मिळाले असतील, काही जुलैला मिळाले असतील तर मला ITC हवेल जूनमध्ये नाही करायचं, जुलैमध्ये करायचं. त्याबरोबरच 17(5) प्रमाणे जे ब्लॉक क्रेडिट आहे तेवढा ITC रिव्हर्स करायचा आहे. रूल 42 जर ॲप्लिकेबल होत असेल तर रूल 42, 43 प्रमाणे ITC रिव्हर्स करायचं आहे. आणखीन कुठली प्रोविजन लागू होत असेल त्यानुसार ITC रिव्हर्स करायचं आहे. याप्रमाणे ITC फायनल होईल, आउटपुट टॅक्स फायनल होईल, इनपुट टॅक्स जो आहे त्याचा जो व्हॅलिड क्लेम आहे तो होईल आणि फायनली जी अमाऊंट मिळेल ह्या हीच केल्यानंतर ती अमाऊंट काय आहे, ॲक्च्युअल अमाऊंट पेबल असेल. मग जर ITC सफिशियंट नसेल तर मग कॅशमध्ये पे करायला लागेल. आता हे करायचं जे काय डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी हे कोण करतं? हे टॅक्सपेअर स्वतः करतो. मग टॅक्सपेअरच्या वतीने तो कोणाला हायर करत असेल एक्सपर्ट व्यक्तीला तो करेल. हे असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अंडर धिस ॲक्ट अँड इन्क्लूड्स सेल्फ असेसमेंट, रिअसेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट आणि बेस जजमेंट असेसमेंट. आता ह्याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट कोण करतो तर बाय टॅक्सपेअर करतो. जे दर महिन्याला करायचं आहे. रिटर्न जरी एखाद्याचं क्वार्टरली असलं तरी पेमेंट मंथली आहे, मग टॅक्स लायबिलिटी तो मंथली डिटरमाइन करेल किती भरायचे. आणि टॅक्स ऑथॉरिटीज कुठल्या करतात? प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट. कशा करताय बघा, सेक्शन 59 सेल्फ असेसमेंट आहे, 60 प्रोव्हिजनल असेसमेंट आहे, 61 स्क्रुटिनी ऑफ असेसमेंट आहे, 62 बेस जजमेंट असेसमेंट त्याला म्हणतात, ज्यामध्ये एक नॉन फायलर्सचं आहे, दुसरं अनरजिस्टर्ड पर्सनचं आहे, आणि 64 मध्ये समरी असेसमेंट आहे. इतक्या प्रकारचे असेसमेंट आहेत. एक असेसमेंट सेल्फ असेसमेंट ही टॅक्सपेअर करणार आहे आणि बाकीच्या ज्या असेसमेंट आहेत त्या डिपार्टमेंटद्वारे केल्या जातात. कळलं? पहिले असेसमेंटचा अर्थ काय? काहीतरी लायबिलिटी भरली जाणार आहे ती डिटरमाइन करायची. असेसमेंट मीन्स डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटीज. मग ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे टाईप्स दिले: सेल्फ असेसमेंट, प्रोव्हिजनल असेसमेंट, समरी असेसमेंट आणि बेस जजमेंट असेसमेंटमध्ये
आता एखाद्या व्यक्ती रिटर्न्स फाईल करत नाही तर त्याच्यावरती काय कारवाई करता येईल. तसंच अनरजिस्टर्ड पर्सन आहे जो लायबल झालेला आहे पण तो रजिस्ट्रेशन घेत नाही आणि त्याकडे काय लायबिलिटी काढायची आहे. ते सेक्शन 59 सांगतो की GSTR 3B भरताना एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सेल्फ असेस द टॅक्स पेबल अंडर धिस ॲक्ट अँड फर्निश अ रिटर्न फॉर ईच टॅक्स पिरियड ॲज स्पेसिफाईड अंडर सेक्शन 39 म्हणजे GSTR 3B. आता ह्या प्रोसेसमध्ये डिपार्टमेंट किंवा टॅक्स ऑफिसर असेसिंग ऑफिसर काही इंटरफेअर करत नाही. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट सेल्फ असेसमेंट डज नॉट कन्फर ऑथॉरिटी ऑफ ॲन असेसिंग ऑफिसर कॉल्ड प्रॉपर ऑफिसर ऑन द टॅक्सपेयर. अ टॅक्सपेयर मस्ट एक्झरसाइज धिस लिबर्टी टू असेस टॅक्स लायबिलिटी व्हॉलंटरीली विथ द पेरिल्स ऑफ इंटरेस्ट. आता यामध्ये काय चुका झाल्या. आता जसं बघा आपल्याकडे एक मोबाईलचं आपल्याला बिल आलं, लाईटचं बिल आलं, तर हे किती टॅक्स भरायचं आहे हे डिटरमाइन कोण करतं? सर्व्हिस प्रोव्हायडर. आपण टॅक्स भरला, विषय संपला. प्रॉपर्टी टॅक्स आहे म्युन्सिपाल्टीचा. तुम्हाला एक बिल पाठवलं टॅक्स, एवढं तुमचं बिल एवढं टॅक्स भरायचं आहे, तुम्ही भरला का काम संपलं. पण इथे काय करायचं आहे, दर महिन्याला टॅक्सपेअरनी ही जबाबदारी टॅक्सपेअरवर टाकलेली आहे की सगळ्या तरतुदींनुसार या GST कायद्याच्या तुम्हाला टॅक्स किती येतो हे तुम्ही काढा आणि मग तो तुम्ही भरा. याच्यामध्ये रिस्क फॅक्टर कोणाकडे आहे की चूक झाली तर चुकीची किंमत मोजायला लागेल टॅक्सपेअरला. याच्यामध्ये कुठलाही प्रॉपर ऑफिसरचा रोल येत नाही. आता GSTR 3 टॅक्स कोण भरतं. ज्यावेळेस इकडे 39 म्हटलं आहे तर 39मध्ये तुम्ही जर गेलात, आपण अगोदर बघितला तो सेक्शन, त्यामध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि रेग्युलर जे टॅक्स पे करतात त्यांना GSTR 3B आहे. कंपोजिशन डीलरला आता पहिले GSTR 4 होता, आता CMP 08मध्ये टॅक्स ते पेमेंट करतात क्वार्टरली. 39(5) रूल 63 प्रमाणे GSTR 5 येतो. ORDR सर्व्हिस प्रोव्हायडरला रूल 64 प्रमाणे GSTR 5A येतो. सेल्फ असेस बाय इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर जो आहे तो 65मध्ये काय होतं, त्याला GSTR 6 येतो. TDS जो भरणा केला जातो तो रूल 66 प्रमाणे GSTR 7 आहे. रूल 67 प्रमाणे TCS आहे. आणि 39(1) UIN जे आहेत या UINसाठी फॉर्म GSTR 11 दिलेला आहे. हे वेगवेगळे रूलप्रमाणे वेगवेगळे फॉर्म सबमिट होतात. GSTR 3B, CMP 08, 5, 5A, 6, 7, 8 हे वेगवेगळे फॉर्म आहेत. यातून काय होतं, टॅक्सचं गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करणं ही प्रोसिजर केली जाते. आता परत याच्यामध्ये काही माहिती भरायची राहून गेली तर त्याचं अमेंडमेंट करण्याची प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे ती अमेंडमेंट केली जाते. द प्रोव्हिजन ऑफ द लॉ परमिट्स अ रजिस्टर्ड पर्सन टू रेक्टिफाय एनी इनकरेक्ट पर्टिक्युलर फर्निश इन रिटर्न. ठीक आहे ना. हे कोण करतं, हा फक्त एवढंच सांगितलं त्याच्यामध्ये की सेक्शन 59 एवढंच सांगतो की ह्या कायद्यामध्ये जो टॅक्स पे करायचा आहे तो टॅक्सपेयरनी स्वतःहून डिटरमाइन करून पे करायचं. एवढंच यामध्ये. तुम्ही जर का ॲक्ट काढून बघाल
एकच लाईन आहे एवढी. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल सेल्फ असेस द taxes payable under this act and furnish a return for each tax period as specified under section 39. मग 39 मध्ये जे रूल आहे त्या रूलप्रमाणे हे वेगवेगळ्या फॉर्ममधनं काही इन्फॉर्मेशन आणि लायबिलिटी पे केली जाणार. आता समजा एखाद्याला टॅक्स पे करायचा आहे पण त्यामध्ये त्याला एक व्हॅल्यू ऑफ सप्लाय करता येत नाही किंवा दुसरं रेट ऑफ टॅक्स किती आहे हे डिटरमाइन करता येत नाही. मुख्य काय आहे की मी कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स काढू आणि टॅक्स रेट काय असेल. लायबिलिटी जी पे करायची आहे ती कशावरती करायची आहे पे. आउटवर्ड सप्लाय जो केला आहे त्या आउटवर्ड सप्लायला एक व्हॅल्यू येणार आहे. त्या व्हॅल्यूवरती जो नोटिफाईड टॅक्स रेट आहे तो या दोनपैकी एक जर का डिटरमाइन करता येत नसेल तर चुकीची लायबिलिटी डिटरमाइन होईल. तर अशा परिस्थितीत प्रोव्हिजनल असेसमेंटसाठी एक ह्यात तरतूद आहे. आता याकरता काय करायला लागतं त्याला ॲप्लिकेशन करायला लागतं की माझा जो टॅक्स आहे हा प्रोव्हिजनल बेसिसवरती मी भरतो आणि ॲक्च्युअलमध्ये माझी व्हॅल्यू काय असेल रेट काय असेल हे तो डिपार्टमेंटला सांगतो की तुम्ही डिटरमाइन मला करून द्या. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 when the taxable person is unable to determine the value of goods services or both or determine the rate of unable कशा करता है एक determine the value of goods services or both goods services both आणि दूसरा determine the rate of tax applicable thereto. He may request proper officer PO in writing. हा PO ला काय करेल रिक्वेस्ट करेल गिविंग रिझन फॉर पेमेंट ऑफ टॅक्स ऑन प्रोव्हिजनल बेसिस. आत्ता तुम्ही सांगाल तो टॅक्स मी भरतो नंतर जी फायनल ऑर्डर येईल त्यातनं फायनल असेसमेंट होईल. अँड PO शॅल पास ॲन ऑर्डर विदिन अ पिरियड नॉट लॅटर दॅन 90 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सच रिक्वेस्ट. जो रिक्वेस्ट पाठवेल 90 दिवसामध्ये काय होईल विदिन अ पिरियड नॉट लॅटर दॅन 90 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ द सच रिक्वेस्ट allowing payment of tax on provisional basis at such rate. रेट किती आहे 12 आहे 18 आहे मग त्यांना डिटरमाइन PO करेल आणि रेट सांगेल या रेटनी भरा व्हॅल्यू देईल या व्हॅल्यूवरती भरा. हा सेक्शन आहे. त्याकरता रूल बघा काय केलं जाईल. रूल 1981 प्रमाणे ॲप्लिकेशन फर्निश केलं जाईल. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन रिक्वेस्टिंग द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 60 subsection 1 shall furnish an application along with the documents in support of this request electronically ASMT01 है on the common portal हे submitted application directly किंवा through facilitation center notified by the commissioner. आता पुढचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतरचं पुढचं काम काय आहे POचं. The PO may, on receipt of the application under Rule 98(1), issue a notice in Form GST ASMT02 requiring the registered person to furnish additional information. दिलेली माहिती जर त्यांना पुरेशी वाटत नसेल त्यातून त्यांना टॅक्स डिटरमाइन करायला किंवा रेट डिटरमाइन करायला ती माहिती अप्रूव्ह पडत असेल तर ते आणखीन माहिती मागवतील. फॉर्म GST ASMT01 मध्ये डॉक्युमेंट्स मागवतील आणि ॲप्लिकंट शॅल फाईल अ रिप्लाय ASMT03 मध्ये ती माहिती त्याला प्रोव्हाइड POला करण्याचं काम जबाबदारी ही ॲप्लिकंटची राहील किंवा त्या रजिस्टर्ड पर्सनची राहील. बरोबर आहे. बघा इथे शब्द काय इथे रजिस्टर्ड पर्सनचा शब्द आहे म्हणजे जो व्यक्ती रजिस्टर आहे तो हे करू शकतो. इथे टॅक्सेबल पर्सन हा शब्द नाही आहे. सेक्शन 60 मध्ये सेक्शन 2 आहे. द पेमेंट ऑफ टॅक्स ऑन अ प्रोव्हिजनल बेसिस मे बी अलाउड हा अलाउ केला जाईल इफ द टॅक्सेबल पर्सन एक्झिक्यूट्स अ बॉन्ड म्हणजे प्लीज सिक्युरिटी in such form as may be prescribed and with such surety or security as the PO may deem fit.
बाइंडिंग द टॅक्सेबल पर्सन फॉर पेमेंट ऑफ द डिफरन्स बिटवीन द अमाऊंट ऑफ टॅक्स. आत्ता जी अमाऊंट लायबिलिटी दिली जाईल, समजा मला आज सांगितलं की तुम्ही एक 12,000 रुपये पे करा, तर ॲक्च्युअल फायनल असेसमेंटला 10,000 पण होतील किंवा 14,000 पण होतील. आता जे आकडा काढून दिलेला आहे तो एक्झॅक्टली जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरती आधारित आहे, पण फायनल असेसमेंट जेव्हा होईल तेव्हा हा आकडा कमी किंवा जास्तही होऊ शकतो. ॲज मे बी फायनली असेस अँड द अमाऊंट ऑफ टॅक्स प्रोव्हिजनली असेस. बाइंडिंग काय टॅक्सेबल पर्सनला, बाइंडिंग द टॅक्सेबल पर्सन फॉर पेमेंट ऑफ द difference between the amount of tax as may be finally assessed and the amount of tax provisionally assessed. The PO shall issue an order in, आता हे काय ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट, मग असेसमेंट ऑर्डर देईल ACMT 04 allowing the payment of tax on a provisional basis indicating the value or the rate or both on the basis which the assessment is to be allowed on a provisional basis and the amount for which bond is to be executed and security to be furnished not exceeding 25% अमाऊंट त्याला त्या बॉन्डमध्ये पे द्यावी लागेल. सिक्युरिटी द्यायला लागेल 20% अमाऊंटची. A registered person shall execute a bond in accordance with the provision of section 60 subsection 2 ACMT 5 मध्ये along with the security in the form of bank guarantee for an amount as determined under rule 98(3). ओके. आता जी अमाऊंट असेल ती अमाऊंट कसली असेल, आता समजा माझ्याकडे मी सप्लाय करतोय, सप्लायची अमाऊंट जर 10 लाख असेल तर ह्याच्यावर जो टॅक्स लागेल, गव्हर्नमेंट आम्हाला टॅक्स पे करायचा आहे ना, मग जी अमाऊंट टॅक्सची आहे, फॉर द पर्पज ऑफ दिस रूल द एक्सप्रेशन अमाऊंट शॅल इन्क्लूड द अमाऊंट ऑफ इंटिग्रेटेड सेंट्रल स्टेट यूटी टॅक्स अँड सेस पेबल इन रिस्पेक्ट ऑफ द ट्रान्झॅक्शन. जी अमाऊंट पेबल आहे त्याच्या एक सर्टन पर्सेंट अमाऊंट, सप्लाय 10 करोडचा आहे म्हणून काय त्या 10 करोडच्या 25% अमाऊंट द्या असं नाही आहे. गव्हर्नमेंटला लायबिलिटी कुठली आहे, टॅक्स पेअरची, टॅक्सची आहे. मग त्या टॅक्स अमाऊंटच्या 25% नॉट एक्सिडिंग 25% ऑफ द अमाऊंट कवर्ड अंडर द बॉन्ड. आणि फायनल असेसमेंट the PO shall within a period not exceeding 6 months from the date of communication of the order दिल्यानंतर 6 महिन्यामध्ये pass the final assessment order after taking into account such information as may be required for finalizing the assessment. आता 6 महिन्या पिरियड दिला आहे, हा पिरियड वाढवला जाऊ शकतो का आणि किती वाढवला जाऊ शकतो. कुठलाही पिरियड जर का असेसी करता असेल, टॅक्स पेअर करता असेल तर त्याला लिमिटेशन असते, आणि कुठल्याही पिरियड डिपार्टमेंटला असेल, जर गव्हर्नमेंटला असेल तर तो किती वाढवला जाऊ शकतो याची प्रोव्हिजन त्यांनी केलेलीच असते. प्रोव्हाइडेड दॅट द पिरियड स्पेसिफाईड इन सबसेक्शन मे ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन अँड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग बी एक्झिक्यूट बाय द जॉईंट कमिशनर, ॲडिशनल कमिशनर फॉर फर्दर पिरियड नॉट एक्सेडिंग 6 months आणि कमिशनर फॉर सच फर्दर पिरियड नॉट एक्सेडिंग 4 years. एवढा पिरियड दिला आहे. करू आरामात असेसमेंट फायनली. आता त्याकडनं टॅक्स त्याला काहीतरी भरायला सांगितलं आहे, प्लस त्याकडनं सिक्युरिटी घेतलेली आहे, बँक गॅरंटी घेतलेली आहे. आता बाकीचं काम कोणाला करायचं आहे, डिपार्टमेंटला करायचं आहे. मोठा एखादा प्रोजेक्ट असेल, एखादा कॉन्ट्रॅक्ट असेल मोठं, त्यामध्ये करोडोचं कॉन्ट्रॅक्ट आहे, लाखोची व्हॅल्यू आहे, वर्क कॉन्ट्रॅक्ट एखादा आहे आणि व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही की नक्की तो कुठल्या प्रकारचा प्रोजेक्ट आहे. टॅक्स पेअरला वाटतं हा बहुतेक 5% असेल आणि किंवा 12% असेल आणि मॅक्झिमम 18% रेट आहे त्या वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये. मग 18 भरले तर आपण अडचणीमध्ये येऊ, वगैरे जास्त भरले 12% असेल तर मग अशा वेळेस अशा प्रकारची प्रोव्हिजन असेसमेंटची जी प्रोव्हिजन आहे, मग हे सांगा तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्हाला टॅक्स 18, आम्हाला वाटतं 12 आहे, 18 आहे का 12 आहे. आता अशा वेळेस त्यांना PO काय सांगणार, 18 भरून टाका.
मग तुम्हाला आम्ही नॉर्मली असंच कोण ज्याच्यावरती ती जबाबदारी आहे का ते निर्णय घ्यायची तो असाच निर्णय घेऊ. आणि जर हे बोलले नाही नाही मला वाटतं 12%, 12%च तुम्ही करा, बाकीचे आम्ही तुम्हाला काय करतो बॉन्ड देतो, बँक गॅरंटी देतो. म्हणजे कुठेतरी अशी ही केस रोजची नाही आहे, हे रुटीन नाही आहे. जर 3B दर महिन्याला भरलं तर हे दर महिन्याला भरलं जाणार नाही आहे, लक्षात घ्या. पण एक प्रोव्हिजन ठेवली आहे की अशी कधी गरज पडली तर त्या प्रकारे टॅग डिटरमाइन करता येत नाही, व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही, तेव्हा ही तरतूद वापरता येईल. जसं हे आहे तसंच तुम्हाला आणखीन एक सेक्शन सांगून ठेवतो बघा. आता ॲडव्हान्स रुलिंग. ॲडव्हान्स रुलिंगमध्ये पण याच प्रकारे ॲडव्हान्स रुलिंग. यामध्ये काय होतं, आपल्याकडे फॉरेन कंपनी येतात, त्यांना एखादा प्रोजेक्ट लावायचा आहे. आता बिझनेस सुरू करण्यापूर्वी ते कशा प्रकारे त्यांना इथे ग्राउंड मिळेल हे बघतात. मग यामध्ये ते तुमच्याकडे जीएसटीचा रेट काय, आम्ही असं काम केलं तर. आता त्यांचं रुटीन काम असेल तर रेट लगेच फायनल होतो, नसेल तर तुम्ही काय करा ॲडव्हान्स रुलिंगमध्ये जा. जर आधी कोणी तिथे विचारलं नसेल तर माहितीच नाही काय, मग ॲडव्हान्स रुलिंगमध्ये ॲप्लिकेशन द्या, त्यातून मग रेट फायनल करून घ्या. एक त्याला ती प्रोव्हिजन आहे, पॅरलल ही प्रोव्हिजन आहे. इथे काम चालू आहे, रजिस्टर पर्सन आहे. ॲडव्हान्स रुलिंगमध्ये कसं आहे, अनरजिस्टर असताना आपण टेक करता येतं की रुलिंग द्या, आम्हाला काय रुलिंग आहे आमच्याकरता. जर का आम्ही एक स्पेसिफिक प्रकारचा बिझनेस करणार असू, त्यातनं आम्ही काय स्पेसिफिक सर्व्हिस किंवा गुड्स सप्लाय करणार असू, तर आम्हाला काय रेट लागेल, ॲप्लिकेबल रेट काय असेल, व्हॅल्युएशन कशा प्रकारे करायला लागेल. फायनल असेसमेंट. द PO shall issue a notice ASMT 6 calling for information and records requiring for finalization of assessment under section 60 subsection 3 and shall issue final assessment order specifying the amount payable by the registered person or the amount refundable if any. फायनली काय अमाऊंट तुम्ही किती भरली होती, तुम्हाला आणखीन किती अमाऊंट भरायला लागेल जर अमाऊंट पहिले कमी जमा केली असेल तर, आणि जर अमाऊंट जास्त भरली असेल पहिलेच तर मग किती अमाऊंट रिफंड होऊ शकते हे त्यामध्ये येईल. ASMT 07मध्ये. ॲप्लिकेशन फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट. पुढे ॲडिशनल माहिती पाहिजे, त्यांना ॲडिशनल माहिती दिली जाईल रिप्लाय त्या नोटीसला. 4मध्ये ऑर्डर ऑफ प्रोव्हिजनल असेसमेंट. सिक्युरिटी द्या बघा, बॉन्ड फॉर प्रोव्हिजनल असेसमेंट. पुढे नोटीस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन, क्लॅरिफिकेशन, डॉक्युमेंट्स फॉर फायनल असेसमेंट. फायनल असेसमेंट करण्यापूर्वी पुन्हा एकदा माहिती मागवली त्यांच्याकडनं, आणि त्यानंतर पुढे फायनल असेसमेंट ऑर्डर काढली. ASMT 7मध्ये. ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल ऑफ सिक्युरिटी. आता समजा टॅक्स प्रॉपरली भरला गेला, आता सिक्युरिटी रिलीज करा. मग सिक्युरिटी रिलीज करण्याकरता पण ॲप्लिकेशन करायला लागतं. आणि पुढे मग काय होईल, ऑर्डर फॉर रिलीज ऑफ सिक्युरिटी. हे 9 फॉर्म यामध्ये येतात या प्रोव्हिजनल असेसमेंटमध्ये. आलं लक्षात. आता हा 7वा जो आहे, फायनल असेसमेंट. In continuation of the provisional assessment order referred to above and on the basis of information available, document furnished, the final assessment order is issued as under. मग इथे ब्राईट फॅक्ट काय फॅक्ट आहेत, कुठल्या संदर्भामध्ये हे विचारलं होतं त्याची माहिती. सबमिशन बाय द ॲप्लिकंट, डिस्कशन अँड फाइंडिंग्स, कन्क्लुजन अँड ऑर्डर. द सिक्युरिटी फर्निशिंग फॉर द पर्पज कॅन बी विड्रॉ आफ्टर कंप्लायन्स विथ द ऑर्डर बाय फायलिंग अँड ॲप्लिकेशन. मग यात ही माहिती सगळी जी घेतलेली आहे त्या माहितीच्या आधारे त्यांनी काय काढायचं आहे, फायनल असेसमेंट ऑर्डर काढायची. मग यात सगळं ते नमूद करतील की तुम्ही प्रोव्हिजनली किती अमाऊंट पे केली आहे, बँक गॅरंटी किती दिलेली आहे, आणि तुमची फायनल असेसमेंट ऑर्डर जी आहे
यात आम्ही किती अमाऊंट तुम्हाला पे करायला सांगतोय, मग किती अमाऊंट तुम्ही अगोदर जी भरली आहे त्यापेक्षा अमाऊंट जास्त भरली आहे की कमी भरली आहे. जर कमी भरली तर ॲडिशनली भरा, जास्त भरली आहे तर किती अमाऊंटचा रिफंड येऊ शकतो हे यामध्ये येईल. आला पुढे. एकदा फायनल झालं आहे 6मध्ये काय होईल, इश्यूअर नोटीस आणखीन माहिती द्या. आणि 7मध्ये काय येईल, किती अमाऊंट पेबल आहे किंवा रिफंडेबल आहे. एक पेबल, दुसरं किती अमाऊंट रिफंडेबल आहे हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. कळलं. पहिले ॲप्लिकेशन करा सिक्युरिटी ॲप्लिकेशन करा सिक्युरिटी रिलीज करण्याकरता. त्यानंतर चेक होईल किंवा सगळी लायबिलिटी भरली काय नाही, सगळी लायबिलिटी भरलेली आहे आणि सिक्युरिटी मग रिलीज केलेली आहे. कळले 9 फॉर्म. काही नाही याच्यामध्ये. मी जर तुम्हाला ही तरतूद माहिती नसेल तर तुम्हाला आता एवढंच फक्त लक्षात घ्यायचं आहे की हे रुटीन नाही आहे, नेहमीचं नाही आहे. जर गरज पडली तर ही तरतूद केलेली आहे. कारण काय होतं की जर का मी चुकून 18% टॅक्स भरला आणि नंतर मला कळलं 12 आहे तर मला गव्हर्नमेंटकडनं परत घ्यायला त्रास होतो. मग त्यावेळेस ही प्रोव्हिजन वापरून अगोदरपासूनच काळजी घेण्याकरता ही प्रोव्हिजन वापरता येऊ शकते. आता याच्यामध्ये इंटरेस्ट पेबल इफ फायनल अमाऊंट इज मोर दॅन प्रोव्हिजनल अमाऊंट. जी अमाऊंट प्रोव्हिजनल दिली होती त्याहून जास्त अमाऊंट भरायला लागली तर 18% इंटरेस्ट द्यायला लागेल. म्हणजे समजा मी 1,20,000 भरले होते आणि मला 1,40,000 भरायला आले तर लायबिलिटी ज्या वेळेस भरायची होती तिथपासून आत्तापर्यंत 18% भरायला लागतील. कधीपासून कधीपर्यंत महत्त्वाचं एवढंच आहे, रजिस्टर्ड पर्सन शॅल बी लायबल टू पे इंटरेस्ट ऑन एनी टॅक्स पेबल ऑन द सप्लाय ऑफ गुड्स or services are both under provisional assessment but not paid on the due date. ड्यू डेट काय होती ती अमाऊंट पे करायची. तिथपासनं ज्या वेळेस पेचा करार सांगतायत तिथपर्यंत इंटरेस्ट लागू होईल. आणि जास्त अमाऊंट भरली गेली तर वेअर द रजिस्टर्ड पर्सन इज एंटायटल्ड टू रिफंड कॉन्सिक्वेंट टू ऑर्डर ऑफ फायनल असेसमेंट, इंटरेस्ट शॅल बी पेड ऑन सच रिफंड ॲज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 56. यात काय सांगतो की तुम्ही ज्या वेळेस आता अमाऊंट जास्त पे केली गेली आहे ती जे 60 दिवसाचा रिफंड नाही झाली तर 61व्या दिवशी मग पुढे रिफंड मिळतो. 60 दिवसामध्ये जी एक्स्ट्रा अमाऊंट गव्हर्नमेंटकडे जमा आहे ती दिली तर कुठलाही इंटरेस्ट मिळणार नाही. हा इंटरेस्ट पण किती याच्यावरती 6%. जर गव्हर्नमेंट मागेल तर 18% आणि देईल तर 6%, तो पण 60 दिवसानंतर. आता हेच एक्झाम्पल दिलं आहे खाली. आता मी एक्झाम्पल कशा करता येतो की जर का तुम्हाला कधी गरज पडली आणि जर हे तुम्ही वाचलं तर एक्झाम्पलमुळे काय होईल लगेच क्लिअर होईल. कुलभूषण अँड सन्स हॅज एंटर्ड इन टू अ कॉन्ट्रॅक्ट टू सप्लाय 2 consignments of certain taxable goods. However, since it is unable to determine the value of the goods to be supplied by it, it applies for payment of tax on such goods on a provisional basis along with the required document in support of its request. On 12th January, the Assistant Commissioner of Central Tax issued an order allowing payment of tax on provisional basis, indicating the value on the basis of which the assessment is allowed on a provisional basis and the amount for which the bond is to be executed and security is to be furnished. Kulbhushan and Sons complies with the same and supplies both the consignment of goods on 25th January, thereafter paying the tax on provisional basis in respect of both the consignment on 19 to 23. Consequently, to final assessment order passed the Assistant Commissioner of City on 21st March, a tax किती 1,80,000 becomes due on first consignment, whereas a tax of 4,20,000 becomes refundable on second consignment. Kulbhushan and Sons pays the tax on due. The due आहे तो भरतील ते
and applies for the refund of the tax on second consignment same day tax was actually refunded to it, जेव्हा होईल तेव्हा होईल. ओके. Determine the interest payable and receivable if any by Kulbhushan and Sons in the given case. आता या केसमध्ये आता ज्यावेळेस अशी केस येते, तुम्हाला ही अशी केस येईल तेव्हा बघायचं काय, आता तुम्ही जे सेक्शन रूलवरती वाचले त्याप्रमाणे कुठल्या सेक्शनप्रमाणे सेक्शन 60 सबसेक्शन 4 ऑफ द CGST ॲक्ट स्टिप्युलेट दॅट वेअर द टॅक्स लायबिलिटी ॲज पर द फायनल असेसमेंट इज हायर than under provisional assessment, that is tax becomes due. Consequently, to order of final assessment, the registered person shall be liable to pay interest. किती? 18%. Section under section 50 section 1 प्रमाणे from the first day after the due date of payment of tax in respect of the goods supplied under provisional assessment till the date of actual payment. कधी तुम्ही सप्लाय केला तिथपासून ते जेव्हा अमाऊंट देणं होतं तिथपासून ते आजपर्यंत जेव्हा ते लायबिलिटी फायनल केली. आता इन गिवन केस ड्यू डेट फॉर पेमेंट ऑफ टॅक्स 25/1/23 अंडर द प्रोविजनल असेसमेंट 20/2/23 कुलभूषण अँड सन्स इज लायबल टू पे फॉलोइंग इंटरेस्ट रिस्पेक्ट ऑफ फर्स्ट कन्साइनमेंट. ड्यू डेट 20/2 आहे. ॲक्च्युअल डेट ऑफ टॅक्स पेमेंट 9/4 आहे. पीरियड ऑफ डिले इन डेज 48 डेज आहे. GST पेबल 1,80,000, त्यावर 18% इंटरेस्ट 4,261 होईल. आणि रिफंड आहे. रिफंड करता ॲप्लिकेशन करतील. जर 60 दिवसांचा रिफंड आला तर इंटरेस्ट नॉट पेबल टू कुलभूषण अँड सन्स. ओके, संपलं. ड्यू डेटला जर तुम्ही पेमेंट तुमचं शॉर्ट झालेलं आहे तेवढी पेमेंटची अमाऊंट द्यायचीच आहे. ड्यू डेटपासून आजपर्यंत पे करताय तेवढा इंटरेस्ट द्या. विथ इंटरेस्ट जेवढी अमाऊंट पेबल आहे तेवढी पे करायची. हे पे केल्यानंतर मग ॲप्लिकेशन द्या, मग सिक्युरिटी बँक गॅरंटी रिलीज करतील. सेल्फ असेसमेंट कोणी केलं? टॅक्सपेअरनी स्वतःहून केलं. आता टॅक्सपेअरनी ज्या वेळेस तो मुवमेंट ऑफ गुड्स करतो त्याच्यावरती एक लायबिलिटी आहे, ई-बिल बनवा. दुसरं GSTR 1 भरा, GSTR 3 भरा, GSTR 9 भरा. हे स्वतःहून त्यांनी केलेलं आहे. आता डिपार्टमेंटकडे जर का ह्या रिटर्न्सबद्दल माहिती उपलब्ध आहे तर त्यात काय चुकीचे इन्फॉर्मेशन दिली गेली आहे का हे चेक करण्याचं काम केलं जातं स्क्रुटिनी ऑफ रिटर्नमध्ये. Section 61 empowers the PO to scrutinize a return and related particulars furnished by the registered person to verify the correctness of the return and inform him of the discrepancies notice if any and seeks the explanation thereto. आता ह्यामध्ये एक पॉवर आहे POकडे की रिटर्न स्क्रुटिनाइज करा. आता सगळे रिटर्न्स स्क्रुटिनाइज केले जाऊ शकत नाही. मग काहीतरी टूल असेल डिपार्टमेंटकडे, गव्हर्नमेंटकडे, त्यातून कुठले रिटर्न्स स्क्रुटिनाइज करायचे हे ते टूल सांगत असेल. रिस्क फॅक्टर काय, रिस्क पॅरामीटर्स असतील त्या पॅरामीटरप्रमाणे काही चूज करत असतील त्यांचं रिटर्न्स ही स्क्रुटिनी केली जाते. PO may scrutinize the return and related particulars furnished by the registered person to verify the correctness of the return and inform him of the discrepancies noticed if any in such manner as may be. The rule काय याचा तर where any return furnished by registered person is selected for scrutiny, the PO shall scrutinize the same in accordance with the provision of section 61 with reference to the information available with him, and in case of any discrepancy he shall issue a notice to the said person in SMT 10. आता ह्यात पण तुम्ही बघाल तर तुम्हाला SMT 10 मध्ये नोटीस फॉर डिस्क्रिपन्सीज SMT 10 आहे. 11 मध्ये रिप्लाय टू नोटीस आहे.
आणि 12मध्ये ऑर्डर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑफ रिप्लाय अगेन्स्ट अ नोटीस इश्यूड अंडर सेक्शन 61. आता जर रिप्लाय केला तर पुढे काय, युअर रिप्लाय हॅज बीन फाउंड टू बी सॅटिस्फॅक्टरी अँड नो फर्दर ॲक्शन इज रिक्वायर्ड टू बी टेकन इन मॅटर. आता जर का ही प्रोसिजर ठेवलेली आहे म्हणजे अपेक्षित काय की डिस्क्रिपन्सी काय करा, कम्युनिकेट करा टॅक्सपेअरला. मग टॅक्सपेअर बघेल की जे काय आपल्याला त्यांनी सांगितलं गेलं आहे त्याप्रमाणे खरंच आपली डिस्क्रिपन्सी आहे का. जर नसेल तर तो क्लेरिफाय करेल आणि जर त्यांनी ते क्लेरिफिकेशन दिलं आहे ते जर पी ओला योग्य वाटत असेल तर पी ओने त्याला इंटिमेट केलं पाहिजे SMT 12मध्ये. आता ह्याच्यात पण वेगवेगळ्या स्टेटला वेगवेगळ्या प्रकारे काम चाललं आहे. 10 पाठवतात, 11 येतं, 12 पाठवतच नाही. म्हणजे असे वेगवेगळ्या कसं आहे बघा. जर का इथे सॅटिस्फॅक्शन नसेल त्यांना तर मग पुढे जाऊन ते ऑडिट करतील, इन्स्पेक्शन करतील किंवा आम्ही काढलेली लायबिलिटी बरोबर आहे तर त्याच्या अगेन्स्ट मग पुढे 73, 74ची पुढे काय होईल, डिमांड रेज करायची त्यांना. पहिली प्रोसिजर ही आहे की स्क्रुटिनी केली, स्क्रुटिनी केल्यानंतर SMT 10 पाठवली. मग पुढे सेक्शन 61(2) सांगतो, इन केस द एक्सप्लेनेशन इज फाउंड ॲक्सेप्टेबल द रजिस्टर्ड पर्सन शॅल बी इन्फॉर्म अकॉर्डिंगली अँड नो फर्दर ॲक्शन शॅल बी टेकन इन दिस रिगार्ड. मी जे काही तुम्हाला सांगतोय एक्झॅक्टली असंच काम होतं की नाही तुमच्याकडे हे तुम्ही चेक करा. आपण फक्त काय करतोय, लॉ समजून घेतो, यामध्ये हे दिलं आहे, हे सेक्शन आहे, हे रूल आहेत, या सेक्शनप्रमाणे ही पॉवर आहे, त्याप्रमाणे ही प्रोसिजर या रूलप्रमाणे ह्या फॉर्मप्रमाणे व्हायला पाहिजे. 10, 11 आणि 12. आता ह्या पुढे गेल्यानंतर पुढे काय, इन केस नो सॅटिस्फॅक्टरी एक्सप्लेनेशन इज फर्निश्ड विदिन अ पिरियड ऑफ 30 days. SMT 10 दिला, 11मधला जो काय रिप्लाय असेल तो त्यांनी रिप्लाय केलाच नाही किंवा केला आहे पण तो सॅटिस्फॅक्टरी नाही आहे, और सच फर्दर पिरियड ॲज मे बी परमिटेड बाय हिम. 30 दिवसामध्ये किंवा एक्सटेंडेड पिरियडमध्ये जो रिप्लाय केला आहे तो जर का सॅटिस्फॅक्टरी नाही आहे, और वेअर द रजिस्टर्ड पर्सन आफ्टर ॲक्सेप्टिंग द डिस्क्रिपन्सी, म्हणजे मी मान्य करेन किंवा हां मला नोटीस आली ती मान्य आहे मला की मी टॅक्स द्यायला लागतो, मी मान्य करतो. पण पुढे जाऊन टॅक्स भरला पाहिजे ना. जर का मी डिस्क्रिपन्सीप्रमाणे टॅक्स देणं लागतो हे मान्य केलं, मी पुढे काही ॲक्शन मी घेतली नाही त्या टॅक्सपेअरच्या भूमिकेमध्ये, तर फेल्स टू टेक द करेक्टिव्ह मेजर इन रिटर्न फॉर द मंथ in which the discrepancy is accepted, the PO may initiate appropriate action including those. मग पुढे जर का डिस्क्रिपन्सी आहे तर एक ऑडिट केलं जाईल, डिपार्टमेंटल ऑडिट, स्पेशल ऑडिट किंवा इन्स्पेक्शन केलं जाईल, किंवा मग डायरेक्टली त्याला डिस्क्रिपन्सी तो टॅक्स देत नाही आहे तर मग 73ची नोटीस, 74ची नोटीस त्याला पाठवायला पाहिजे. ओके. क्लिअर ना इथपर्यंत. आता हे जे डिस्क्रिपन्सी काढली जाते, GSR 1 आहे, 3B आहे, यात कुठे काय चेक करायचं याच्याकरता ही SOP आहे, ही SOP काढली होती. 17, 18, 18, 19 ऑटो पॉप्युलेट काय होत नव्हतं, त्यामुळे टॅक्सपेअरकडनं काय व्हायचं की GSR 1ला ते लायबिलिटी जेव्हा भरायचे मिसमॅच व्हायचं, आउटवर्ड टॅक्स लायबिलिटी मिसमॅच 1 आणि 3Bमध्ये. मग हा एक पॅरामीटर दिला होता या SOPमध्ये, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही दिली होती. याच्यामध्ये काय दिलं की जर GSR 1 भरताना एक लायबिलिटी दाखवली आणि 3Bत कमी भरली गेली लायबिलिटी, भरताना कुठे भरली जाते, इथे 1मध्ये बघा हे दिलेलं आहे. ओके. आणि ज्यावेळेस GSR 1 भरतो इथे एकूण अमाऊंट त्यांनी भरली किती, टोटल अमाऊंट किती भरली, किती आली बरी अमाऊंट, आता या प्रकारे दिसतं GSR 1मध्ये की मला किती अमाऊंट लायबिलिटी हे दाखवतं. आणि भरताना पण ही अमाऊंट सेम पाहिजे, इकडे ही सेम येत नाही, म्हणजे तिथनं अमाऊंट घेऊन ती ऑटो पॉप्युलेट इथे होते. जर मी GSR 1 काढला तर फायनली मला दिसतं टोटल लायबिलिटी, आउटवर्ड सप्लाईज, अदर दॅन रिव्हर्स चार्ज किती अमाऊंट आहे,
मग ती अमाऊंट या 3.1A मध्ये पाहिजे इथे यायला सेम. पण असं पूर्वी सिस्टम दाखवत नव्हता आणि ऑटो कॉम्प्युट पण करत नव्हता. त्यावेळेस GSTR 1मध्ये 54,000 दाखवलेत आणि इथे भरल्यात 52,000. मग 2,000 कमी भरले, मग 2 आणि 2 4,000 कमी भरले गेले. पहिल्यांदा काय व्हायचं, हा सेंट्रल टॅक्स टाईप केल्यानंतर आत्ता काय होतं, स्टेट टॅक्सची अमाऊंट आपोआप येते. पहिले ती पण टाईप करायला लागायची. सेंट्रल टॅक्स वेगळे टाकायचे, स्टेट टॅक्स वेगळे टाकायचे. आता तुम्ही आउटवर्ड सप्लाय आहे ना, म्हणजे तुम्ही काय करताय, टॅक्स कलेक्ट केला, CGST वेगळा कलेक्ट केला आणि AGST वेगळा कलेक्ट केला, असं कसं होईल? 18% आहे, त्या 9 कलेक्ट होईल ना. तर ह्यात पण लोक चुका करत होते. मग त्यांनी सिस्टममध्ये प्रोग्रामिंग केलं, तुम्ही CGST टाका, AGST ऑटोमॅटिक तेवढाच अमाऊंट येते, तो लॉक आहे, तो टाकता येत नाही. त्यामुळे या ज्या चुका आहेत, या ऑटो कॉम्प्युलेट ज्यावेळेस होत नव्हतं तेव्हा मॅन्युअल मिस्टेक म्हणा, निष्काळजीपणा म्हणा, यातनं काय झालं, अशा चुका झाल्या. मग त्यासाठी हा पॅरामीटर बनवला की बघा हे चेक कर. दुसरा पॅरामीटर काय, रिव्हर्स चार्ज. मग रिव्हर्स चार्जमध्ये दाखवलं का, आत्ता पण काय होतं, जर सप्लायर रजिस्टरचा असेल तर या 3.1D मध्ये अमाऊंट ऑटो पॉप्युलेट होते. तसं मी इथे येतो, लॉग इन करीन मी, मला मेसेज दाखवेल बघा. काय 9 आहे का? भरलं आहे ना, मेसेज नाही आला त्याच्यामध्ये. आता इथे जी अमाऊंट तुम्हाला दिसते, तर इथे जेव्हा मी आणतो पॉइंटर, हा दाखवतो युअर अमाऊंट सिस्टम कम्प्युटेड, हे पहिले येत नव्हतं. इथे जी अमाऊंट आहे हे बघा, हे अमाऊंट भरून येतात. ही जी अमाऊंट आहे इथे पण, आता हे 0 टन सप्लाय मी 6A मध्ये दाखवलं आहे, ते इथे येईल. आणि इनवर्ट सप्लाय म्हणजे माझा परचेस आहे. जर सप्लायरने GSTR 1 भरला असेल, म्हणजे जर GT रजिस्टर असेल आणि त्यांनी 5% रिव्हर्स चार्ज ऑफ केला असेल तर हे येईल. पण जर अनरजिस्टर सप्लायर असतील तर मग ही लायबिलिटी प्रॉपर भरली की नाही हे स्क्रुटिनी करून नाही कळणार, हे स्क्रुटिनीमध्ये नाही कळणार, हे लक्षात घ्या. हे झालं. आणि आता इथे अमाऊंट ती भरायची आहे आणि त्याचा ITC कुठे घ्यायचा आहे. मग ITC घेण्याकरता एलिजिबल ITC मध्ये कॉलम आहे, इनवर्ट सप्लाय लायबल टू रिव्हर्स चार्ज. तिथे अमाऊंट भरली आणि इथे ITC घेतला, असं पण होऊ शकतं. इथे अमाऊंट भरलेली आहे ती तिथे आली पाहिजे, ही अमाऊंट कॅशनी भरली पाहिजे आणि तेवढाच ITC इथे घेतला गेला पाहिजे. जर जास्त घेतला तर ते पण डिस्क्रिपन्सी आहे. इथे अमाऊंट दाखवली पण कॅशमध्ये भरलीच नाही आणि इथे ITC घेतात. मग या इथे जेव्हा पेमेंट ऑफ टॅक्स करतो तेव्हा पेमेंट ऑफ टॅक्समध्ये बघा या कॉलममध्ये इथे अमाऊंट दिसली पाहिजे. तुम्हाला तुमच्या सिस्टीममध्ये काय दिसतं मला माहिती नाही, पण बघा हे सगळं अमाऊंट लेजरला जाणार. कॅश लेजरला तेवढी अमाऊंट गेली की नाही तुम्हाला हे तर बघता येईल ना तुमच्या सिस्टममध्ये डिपार्टमेंटच्या, की एवढी अमाऊंट कॅश लेजरला किती जायला पाहिजे. त्याचा एक लायबिलिटी किती होती, ITC किती होता, मग त्यातला डिफरन्स किती होता, ती अमाऊंट कॅशला जाईल, प्लस RCMची अमाऊंट कॅशला जाईल आणि लेट फीज इंटरेस्ट ही अमाऊंट पण कॅशनी भरायला लागते. मग त्याप्रमाणे तेवढी अमाऊंट कॅशमध्ये जमा झाली की नाही त्या हेडला हे चेक करायला पाहिजे. म्हणून आपण तेवढा वेळ देऊन ते कॅश लेजर किंवा लेजरचा पार्ट बघितला, कारण की तुम्हाला डिस्क्रिपन्सी चेक करताना ते बघायला लागेल. टू ए आहे आणि 3B आहे. आता 2B आला, पण पहिले 2A मध्ये किती अमाऊंट आलेली आहे आणि 3B. मग कसं आहे, जरी 2B आला असला तरी 2B मुळे काय कळतं की मला या महिन्याचा ITC आणि मागच्या महिन्याचे रिटर्न उशिरा भरले गेले, तो ITC मी अवेल करू शकत नव्हतो, आता ते भरले गेले त्याच्या लोकांनी, त्या माझ्या सप्लायरनी. हे सगळा एकंदरीत 2B मध्ये आला.
आता बऱ्याच वेळा काय होतं, टू बीमध्ये जे काय आलेलं आहे तो खरंच आपला इनवॉइस आहे का, खरंच आपण त्या गुड्स घेतलेत का, हे जर कोण बघत नसेल तर टू एमध्ये अमाऊंट दिसते समजा इथे 1,00,000 आणि 3Bमध्ये पहिले कोणी टाकला असेल ह्यांनी घेतला आहे, पण आता फायनल स्टेटस काय की बाबा 1,05,000 आहेत. टू एमध्ये 1,00,000च आहेत आणि 3B त्यांनी घेतलेले 1,05,000 आहे. तर हा व्यक्ती बोलेल टू बी झाले होते मी घेतले, पण नंतर अमेंडमेंट करून जर का माझ्या नावावरचा इनवॉइस नव्हता, चुकून तुम्ही माझ्या नावावर टाकला होता आणि तो तुम्ही सप्लाय त्यांना केला होता, पण जेव्हा तुम्हाला ते सांगतील अरे मला तुम्ही इनवॉइस दाखवलं नाही, माझ्या टू बी आला नाही, टू एज आला नाही, तुम्ही अमेंडमेंट कराल ना. मी टू ए बघतच नाही, माझ्या टू एतना गेला, त्यांच्यावर टू एत आला, माझ्या टू बीमध्ये कसं आहे तेव्हा होते ते दाखवलं गेलं, टू बी तर आला होता. हे 3 पॅरामीटर झाले, कळलं ना एवढं. 3B आणि हे आता 2A होतं ना, तर हे 2A मधलं आणि 3B मधलं. ओके, बघा 2B आला त्यात त्याने ते घेतलं असेल, पण नंतर जेव्हा GSTR 9 भरताना काय होतं तिथे 2B येत नाही. तुम्ही GSTR 9 जर काढाल तर 2A मध्ये किती ITC आला होता, थोडं लक्षात घ्या कसं आहे. हा पॅरामीटर लक्षात घ्या की GSTR 9 मध्ये हा GSTR 9 आहे. ओके, हे 4 आणि 5 जे आहे हे आउटवर्ड सप्लायचे, आणि 6 जो आहे रिटेल ITC किती आला. आता इथे बघा काय दिले, टोटल अमाऊंट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट अवेल्ड थ्रू फॉर्म GSTR 3B. कशामध्ये, 4A मध्ये ही अमाऊंट दिसते एवढी, ही सिस्टममधून आलेली आहे, आणि मला इथे खाली द्यायचं आहे की यातली इनपुटची किती आहे, कॅपिटल गुड्सची किती आहे आणि इनपुट सर्व्हिसेसची किती आहे, ब्रेकअप द्यायचं आहे मला. हा सेक्शन आहे वेगळा आहे, हा वेगळा आहे, कुठल्या प्रकारे इम्पोर्ट, कुठल्या प्रकारे मी ITC घेतला आहे, मग त्याचा हा ब्रेकअप द्यायचा आहे. जर मी याच प्रकारे घेतला आहे ITC, कुठल्या प्रकारे घेतला आहे, इनवर्ड सप्लाईज अदर दॅन इम्पोर्ट आणि इनवर्ड सप्लाईज टू रिव्हर्स चार्ज बट इन्क्लूड्स सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम स्पेशल इकॉनॉमिक झोन. यातला माझा इनवर्ड सप्लाय आहे, सगळा त्यातलाच आहे, आणि त्यातला सगळा इनपुटचाच मी दिला, तर माझा हे डिटेल्स ऑफ ITC अवेल्ड ही जी अमाऊंट आहे इकडची, हे बघा हे दिसते, ती कुठे येईल माझी, या इकडे येईल, इथे येईल, इथे काय दिसतं बघा, 2A दिसतं इकडे, म्हणजे 2A मध्ये किती अमाऊंट आली होती आणि ITC ॲज पर मी किती घेतला, म्हणजे एवढी अमाऊंट मी जास्त ITC घेतला असं दिसतं इकडे, दिसतं ना, लक्षात घ्या. 2A मध्ये किती आला, आणि आता ह्यात परत काय होतं की हे इयर कुठलं आहे, 22-23 समजा, हे कुठलं असेल ते, त्याच्यामध्ये हा 2A मध्ये आला, आणि मी ज्यावेळेस 3B मध्ये क्लेम करतो तेव्हा केव्हा केव्हा कसं होतं की माझे जानेवारीचा रिटर्न आहे, फेब्रुवारीचं आहे, मार्चचं आहे, ते रिटर्न्स उशिरा भरले त्या सप्लायरनी, आणि त्यात
माझा इनवॉइस दाखवलाच नाही. माझा इनवॉइस दाखवलाच नाही. त्यांनी वेळेत भरले, उशिरा भरले, काय पण असो, पण माझा इनवॉइस दाखवला नाही. मी त्यांना बोलतो माझा इनवॉइस तुम्ही दाखवला नाही किंवा उशिरा भरले. तर तो मागच्या वर्षीचा जो काय ITC आहे तो त्यांनी कधी भरले रिटर्न्स किंवा माझा इनवॉइस कधी दाखवला. तरी यावर्षी समजा तर हे कसं होतं, लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे कळेल. आता मी जो GSTR 9 दाखवला त्याच्या अगोदर समजा आता 23-24 आहे. या 23-24 मधला माझा ITC आहे 1 लाखाचा. ओके, म्हणजे 1 लाखाहून जास्त माझ्या 2A येणार नाही 23-24, बरोबर आहे. पण मी जर 1,10,000 घेतला तर तुम्हाला काय वाटेल, तर 2A 1 लाख आला, 1,10,000 का घेतला तुम्ही, बरोबर आहे. आता जर का माझा सप्लायर आहे त्यांनी या 22-23 एक वर्ष असेल ना, जानेवारी टू मार्च, अगोदरचे 3 महिने आहेत, हे एप्रिल टू मार्च 23-24 आहे. पण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2023चे हे FY 22-23 मध्ये येतील ना. म्हणजे माझा 22-23चा जो ITC होता तो मी 22-23 मध्ये नाही घेतला तर मी 23-24च्या 30 नोव्हेंबरपर्यंत घेऊ शकतो. 2A किती आला माझ्या एप्रिल मार्चच्या 1 लाख, मी घेतला किती 1,10,000. 10,000 म्हणजे या पिरियडचे होते, हे लक्षात घ्या. आणि इथे काय होलं, समजा हे माझे इकडचे सपोज धरून झाला हे 15,000 होते, ते मी इथे घेतले ना 1,10,000 आले. आणि इथले माझे 5,000 होते ना ते मी 24-25 मध्ये घेतले. असे होईल की इकडे माझा मार्चचा 5,000 होते ते मला मार्चला घेता नाही आले, ते मी एप्रिलला घेतले. म्हणजे इथे ॲक्च्युलीमध्ये या वर्षीचे माझे 55,000 आहेत आणि अगोदरचे 15,000 आहेत आणि इकडे जे 1 लाख दाखवतोय त्यातले पण 5,000 पुढच्या वर्षी गेले. हे दरवेळेला असंच होतं. त्यामुळे इथे होतं काय, तुम्ही जेव्हा GSTR 9 बघता तेव्हा तुम्हाला इकडे दिसतं की अरे हे कमी जास्त झाले, हा आकडा मॅच नाही, 2A मध्ये एवढे आले, 3B एवढे घेतले. पण 30 नोव्हेंबरपर्यंत ITC घेता येतो, त्या अधिकारांना ते घेतलेले आहेत. पण इथे हा डिफरन्स दिसणार 1,000 असा. आता मी यातले पण 5,000 पुढे घेतले. आता इथे मी अमाऊंट टाकली जर का 5,000 पुढे घेतले म्हणून, कसा करताय, ITC ऑन इनवर्ड सप्लाय रिसीव्ह ड्युरिंग द फायनान्शियल इयर बट अवेल नेक्स्ट फायनान्शियल इयर. आता 6,000 दिसतात, कळलं. मी 5,000 ITC पुढच्या वर्षी घेतलाय, म्हणजे जर माझ्या 2A मध्ये किती आला 36,000. आता इथे अजून एक असं कॉलम पाहिजे ना की मागच्या वर्षी या वर्षी तुम्ही घेतलेत का, पण नाही तसा. कळते मी काय म्हणतोय तुम्हाला. जर एका वर्षीचा ITC पुढच्या वर्षी घेऊ शकतो तर इथे टोटल दिलेली आहे या वर्षी 2A किती आले आणि या वर्षी मी ITC घेतला किती. पण हा जो घेतला मागच्या वर्षीचा या वर्षी घेतलाय आणि या वर्षीचा पुढच्या वर्षी घेतलाय, हा हिशोब मॅच होण्याकरता इथे फक्त विचारतात पुढच्या वर्षी किती घेतला तुम्ही, पण मागच्या वर्षीचा या वर्षी किती घेतला हे दिलेलं नाही इकडे. आता हे मी इथे 5,000 टाकले नाही तर ऍक्च्युअली डिफरन्स तुम्हाला काय दिसतो, 1,000 दिसतो. मी 5,000 टाकले तर डिफरन्स 6,000 होतो. पण ही डिफरन्स नाही आहे. तुम्ही विचाराल हे काय आहे, मी सांगेन मागच्या वर्षी या वर्षी घेतला म्हणून ते 1,000 आहे, 1,000 नाही 10,000 घेतलेत मी, आणि या वर्षीचे काही पुढच्या वर्षी घेतलेत. विचाराल तुम्ही, मी उत्तर देईन. निष्पन्न काहीच नाही आहेत ना, कारण सिस्टममध्ये प्रॉपर या प्रकारे इन्फॉर्मेशन कलेक्टच केली जात नाही. हे चेंज करायला नाही पाहिजे. 7 वर्ष झाली यांना अजून कळलेलं नाही की हा कॉलम चेंज करायला पाहिजे. असे विषय आहेत. तुम्ही जसं जसं काम करत जाल मग तुम्हाला कळेल की रिपोर्टिंगच प्रॉपर होत नाही, मग डिस्क्रिपन्सी त्यामुळे दिसते अशी. आता हे 1,000 दिसत आहेत, हे दिसणारच आहेत, हे लक्षात घ्या. मागच्या वर्षी ITC घेतला होता तो या वर्षी घेतला गेलाय म्हणून ते वाढले, आणि या वर्षीचा पुढे घेतला पुढच्या वर्षी पण हा डिफरन्स येईल. 1,000 जाईल, 5,000 जाईल, 10,000 जाईल, 3,000 पण येऊ शकतो. टू बी काही इकडे येत नाही, या फॉर्मॅटला टू बी नाही आहे, हे लक्षात घ्या. 2A आलाय, डिफरन्स
2A आणि 3B ते तुम्ही 3B मध्ये किती घेतला आणि 2A तुमचा किती आला होता. आता यामध्ये कसं होतं, मी अगोदरच्या पिरियडमध्ये ITC घेतला नव्हता, तो या वर्षी घेतला, मग 3B जास्त घेतला, 2A कमी आला, या प्रकारे रिपोर्टिंग होईल. समजलं ना काय. अगोदर मी गुड्स रिसिव्ह नव्हते केले, ITC नव्हता घेतला, आता गुड्स रिसिव्ह झाले मला पुढच्या महिन्यात, मी तेव्हा घेतला. हे जर मार्च एप्रिलचा असेल, मला ITC होता मार्चचा, पण गुड्स पुढे नव्हते आले, मी एप्रिलला घेतला ITC, मग एप्रिलला जास्त घेतला, असं होणार. अशी वेगवेगळी कारणं आहेत. त्या कारणामुळे हा डिफरन्स येतो आणि ती डिस्क्रिपन्सी आहे अशा प्रकारे म्हणजे प्रथम दर्शनी वाटतं. प्रमाणापेक्षा असं वाटतं की अरे डिस्क्रिपन्सी चुकीचं घेतलं गेलं आहे, पण ती चूक नसते, ती रिपोर्टिंग त्याच प्रकारे त्याला करायला लागेल. जसे कॉलम दिले तसं रिपोर्टिंग केलं आणि मग क्लेरिफिकेशन दिलं तर मग कळतं की ॲज पर लॉ ते बरोबर आहे. पुढे ऑल अदर ITC मध्ये अमाऊंट किती आहे आणि 2A मध्ये किती आली. मिसमॅचिंग इथे काय होतं, 3B आणि 2A इथे काय आहे, हा IITचा कॉलम दिला होता इकडे, इथे 3.1A आणि 2A. इथे बघा जे TDS क्रेडिट हे वेगवेगळ्या जे त्यांनी मॅचिंग दिले, मिसमॅच इन टॅक्सेबल व्हॅल्यू डिक्लेअर्ड आउटवर्ड सप्लाईज विथ नेट अमाऊंट लायबल टू TCS TDS. किती अमाऊंटचा टॅक्स असायला पाहिजे होता. तुम्ही सप्लाय केला 1 लाखाचा, TCS कापला त्या अमाऊंटनी आणि तुम्ही लायबिलिटी भरली किती अमाऊंटची आहे, अशा प्रकारचा डिफरन्स आहे. TDS कापडाला काय सांगितलं जातो की मग तेवढी लायबिलिटी दाखवली पाहिजे सप्लायरनी. एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतलं म्युन्सिपाल्टीचं आणि त्यांना सप्लाय केला आणि ती अमाऊंट दाखवलीच गेली नाही, तो टॅक्स चोरी होऊ नये म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही TDS कट करा. TDS यांनी कट केला, पण दाखवताना लायबिलिटी दाखवली वेगळ्याच अमाऊंटची. 10 लाख आहे, इकडे हे दाखवलं 8च लाख. TDS 10 लाखावरती कट झाला आणि 8च लाख का दाखवले त्यांच्या नावावरती. अशा प्रकारच्या ह्या आहेत. E-way बिल, E बिलमध्ये वेगळी अमाऊंट आहे आणि 3B मध्ये वेगळा टॅक्स दिसतोय. हे पण तुम्ही सांगितलं की त्यांनी ॲक्च्युली माल पाठवला परत घेतला त्यावेळेस E-way बिल नाही बनवलं. Cases of claim of ITC in respect of supplies from taxpayer whose registration have been cancelled retrospectively. आता ज्यावेळेस मी ITC घेतला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, त्याचा नंबर होता, पण नंतर नंबर कॅन्सल केला. आता हे तर रिसिपेंट बोलेल किंवा माझ्यावरती अन्याय आहे. मी बघितलं बाबा हा नंबर ॲक्टिव्ह आहे याचा, त्याकडनं माल मागवला, तुम्ही नंबर कॅन्सल केला. आता मी का पण आहे पॅरामीटर हा इलिजिबल ITC होता. Ineligible ITC respect of invoice, debit note, we have not filed GSR 3B returns relevant tax period. सप्टेंबर नंतर त्यांनी ITC, आता 30 नोव्हेंबर आहे पण सप्टेंबर होतं, त्यानंतर ITC क्लेम केला. इम्पोर्ट ऑफ गुड्स मॅच होत नाही. कस्टममध्ये पहिले बघा ऑटो अपलोड होत नव्हतं, आता ऑटो अपलोड होतं, पण त्यामुळे काय होतं हे पॅरामीटर आले. 42-43ची प्रोव्हिजन फॉलो नाही केली. इंटरेस्ट पूर्वी लागून येत नव्हता, आता लागून येतो, सिस्टम गडबड करून येतो, पण ते पण लोक काढतात. असे पण लोक आहेत, मी बघितलं असं. एका अकाउंटंटनी मला त्यांच्या बघितलं, बघा जरा आमचे साहेब सर बोलले जरा बरोबर चाललं की नाही, जरा सरांना तुमचे विचार चेक करून घे. म्हटलं इंटरेस्ट त्यांनी सगळीकडे काढून टाकला आहे. सिस्टम दाखवतो मी रिटर्न्स उशिरा फाईल केला आणि इंटरेस्ट तिथे आलेला आहे, तो यांनी डिलीट का काढला का. आणि तुमचा ते म्हटलं करोडोमध्ये बिझनेस आहे, ते तुम्हाला सोडणार नाही, कारण काही लाख रुपये तुमचे होणार आहेत 12 महिन्यामध्ये. ते इंटरेस्ट त्यांनी काढून टाकलं. सिस्टम दाखवतो सिस्टम कम्प्युटेड आणि याची अमाऊंट 0. लेट फी तर दिलं आहे. केसेस वेअर रजिस्टर्ड पर्सन इज रिक्वायर्ड टू पे लेट फीज. लेट फी सिस्टममध्ये त्यांनी एडिट करता येत नाही. हे असे पॅरामीटर दिले होते की ह्या पॅरामीटर स्क्रुटिनी म्हणजे काय लक्षात घ्या, जी इन्फॉर्मेशन
टॅक्सपेअरकडनं डिपार्टमेंटकडे पोहोचलेली आहे, त्याच्या आधारे त्याचं असेसमेंट बरोबर आहे की नाही हे चेक करणं, डिटरमाइन करणं हे लायबिलिटी बरोबर आहे की नाही, आणि जर काय त्यामध्ये काय डिस्क्रिपन्सी आढळली तर त्याला नोटीस पाठवून त्याच्याकडनं क्लेरिफिकेशन घेणं, आणि जर ते क्लेरिफिकेशन सॅटिस्फॅक्टरी वाटलं नाही तर मग पुढे डिमांड नोटीस पाठवायची किंवा ऑडिट करायचं किंवा इन्स्पेक्शन करायचं, या पुढच्या ॲक्शन आहेत. एवढं. एक आणखीन एक SOP आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची, मी तुम्हाला ती पाठवेन तुम्हाला ग्रुपवर टाकतो मी ती पण, त्याला पण काय पॅरामीटर त्यांनी दिले त्याचे. आता आलो पुढच्या याला, इथे ब्रेक घेऊया.